हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो, दादांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीच्या ब्लॉगमध्ये. माझा खालचा ब्लॉग बघून दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद. तर मी इथे बनवत आहे डाळ आणि तांदूळाची खिचडी. तर डाळ मी 1.5 वाटी घेतली आहे आणि तांदूळ 1.5 पेला घेतलेला आहे. तर इथे मी फोडणीला दिलं आहे जिरे, मोहरी आणि कांदा, कढीपत्ता याची फोडणी मी दिलेली आहे. तर कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा मी उभा चिरून टाकलेला आहे. व्यवस्थित मी कांदा भाजून घेत आहे. तर बघा, मी कांदा व्यवस्थित भाजून घेतला आहे. आता हा कांदा मी भाजल्यानंतर याच्यामध्ये 1 टोमॅटो कापून मी टाकणार आहे. टोमॅटो हा शक्यतो उभाच कापून टाकायचा आहे. तर तुम्ही बघत आहात, मी कांदा व्यवस्थित भाजून घेत आहे. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची डाळ खिचडी आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तर खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने अशी खिचडी बनवत असतो. तर हे पहा, मी इथे टोमॅटो घेतला आहे. तर टोमॅटो मी व्यवस्थित धुवून घेऊन तो आता उभा काप करून टाकणार आहे. तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील किंवा तुम्हाला कोणत्या अजून डिशेस आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा. मी ते पूर्ण करून तुम्हाला शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि मला आवडेलही मला शेअर करायला. तर हे पहा, मी ते टोमॅटो उभं कापून टाकलेला आहे. तर तो व्यवस्थित भाजायचा आहे. तो असा तर तेलामध्ये भाजला नाही जाणार, तर त्याला मी वाफेवरती भाजणार आहे. तर वाफेवरती भाजण्यासाठी मी आता कुकरचं झाकण नुसतंच अलगदवरती ठेवून देणार आहे. हे पहा, मी कुकरचं झाकण ठेवलेलं आहे. आता कुकरचं झाकण काढल्यानंतर हे बघा, टोमॅटो थोडा कच्चा असल्यामुळे तो व्यवस्थित भाजला गेलेला नाही, तर टोमॅटो पूर्ण वितळून जातो. तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये आता मसाला ॲड करणार आहे. आपल्याला चवीनुसार जितका मसाला लागेल तितका आपण ॲड करायचा आहे. आता अर्धा चमच हळद ॲड करणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे पाणी तुम्ही ॲड करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे ज्या प्रकारे खिचडी हवी असेल, सुट्टी खिचडी हवी असेल किंवा एकदम ग्रेव्ही टाईपमध्ये हवी असेल तर त्या प्रकारे त्या हिशोबाने आपण पाणी ओतायचं आहे. तर मी इथे पाणी ओतून घेत आहे. पाणी ओतून झालं की डाळ आणि भिजवलेले तांदूळ ते मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर झाकण लावायचं आहे. झाकण लावून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. हे बघा, आपला खिचडी राईस तयार झालेला आहे. व्यवस्थित मी त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.